तारखेपर्यंत जीव देतात ते इसलिए पहले वर्ष होता तो मतलब हमें नहीं बताते यार, सबको बताते बोलते हो। मॅडम पहिले बाईट तुम्ही म्हटले 28 तारीख भुसावळ शहरामध्ये खडकी शिवारातलं एक रॉबरीचं प्रकरण झालं होतं। एक टू व्हीलरमध्ये एक माणसं आहेत, त्यांचं नाव आहे मोहम्मद यासीन इस्माईल। हा टू व्हीलरमध्ये जात होता, हा एका व्यापारीकडे काम करतायत आणि त्यांचं 2-4 दिवसातलं जे काही बिझनेसमधलं पैसे आहे ते घेऊन जात होतं एका बॅगमधून। अचानकपणे 3 माणसं एका बाईकवर आलं, त्यांचं बाईक ढकलून दिलेलं आहे आणि त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडचं बॅग हिसकून पळून गेलं होतं। त्याच्या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये राबरीचे गुन्हा कलम 309 अनुसार दाखल करण्यात आले होते। मग दाखल केल्यापासून LCBचं तालुका पोलीस स्टेशनचं आणि भुसावळ डिव्हिजनचं सर्व डिटेक्शन स्टाफ मेहनत घेतलं आणि 48 तासामध्ये पूर्ण आरोपी 6 आरोपी होत्या, 6 आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं 25 लाख गेलेल्या रकमापैकी 23,42,000 रुपये रिकव्हरी करण्यात आलेलं आहे। अटक झालेलं इस्मानचं नाव आहे शहीद बेग एक आरोपी आहे, मुजाहिद मालिक दुसरा आरोपी आहे, तिसरा आरोपींचं नाव आहे मोहम्मद हसीम, चौथा आरोपींचं नाव आहे अजहर मलक, 5व्या आरोपीचं नाव आहे आमिर खान आणि 6वा आरोपी नाव आहे इजहार बेग। असं 6 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे। सर, या आरोपींना जी अटक केली यांची अगोदरची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे? एक मुख्य आरोपी आहे जे मेन मास्टरमाइंड आहे शहीद बेग, ह्याच्या विरुद्धात चोरीचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 गुन्हा दाखल आहेत आणि एक आमिर खान म्हणून एक रावेरचा आरोपी आहे, त्यांच्या विरुद्धात 1 गुन्हा रावेर पोलीस स्टेशन जळगावमध्ये दाखल आहे। कोर्टात त्यांना हजर केलं गेलं? त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि त्यांना 3 तारीखपर्यंत आम्हाला पोलीस कस्टडी मिळालेलं आहे। सर, दुसरा एक विषय आहे